ब्रेक के बाद एक बार फिर से आपका स्वागत है। खबर महाराष्ट्र के भिवंडी से है, जहां लोकसभा के लिए शरद पवार गुट के राष्ट्रवादी सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा को उम्मीदवार घोषित किए जाने से नाराज पूर्व सांसद कांग्रेस सांसद भावी उम्मीदवार दयानंद चोरगे और पदाधिकारियों की बड़ी संख्या में भिवंडी के वाटिका होटल में बैठक हुई। इस बैठक में कांग्रेस कार्यकर्ताओं ने साफ कह दिया है कि वे बाल्या मामा के लिए काम नहीं करेंगे। ये सीट कांग्रेस की परंपरागत सीट है और कांग्रेस पदाधिकारियों ने इस पर कांग्रेस को ही चुनाव लड़ने की बात कही है। ऐसी घोषणा कर दी है कि कांग्रेस ही इस सीट पर चुनाव लड़ेगी। सर्वप्रथम एक जे काल म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भिवंडी लोकसभेसाठी बाल्या मामा म्हात्रे यांचं नाव घोषित केलं, हे गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कारण कोणत्याही प्रकारे आमच्या वरिष्ठांनी त्याला मान्यता न देता हे नाव घोषित केलेलं आहे। त्याला आमचे भिवंडीचे सर्व लोक त्याला कडाडून विरोध करतात। कारण ही जी भिवंडी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची आहे। वर्षानुवर्षे इथे काँग्रेस पक्षात लढत आलेला आहे आणि जिंकतही आलेला आहे। परंतु आता भाजप गेल्या 2 वेळा 2014 आणि 19 ला ते इथे जिंकलेले असताना 2024 ला खूप चांगलं वातावरण आहे। सर्व भिवंडी लोकसभेची जनता ही कपिल पाटीलच्या विरोधात आहे आणि 100% काँग्रेसचा उमेदवार निवडून देणार। त्या दृष्टीने आम्हाला आमच्या काँग्रेसच्या सर्व वरिष्ठांनी सांगितलं होतं की ही भिवंडी लोकसभा ही काँग्रेसच लढवणार आणि काँग्रेसचाच उमेदवार असणार। परंतु काल जे घडलेलं आहे ती चांगली गोष्ट घडलेली नाही आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व इथे एकत्र झालेलो आहोत। सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज इथे आलेले आहेत आणि आम्ही या गोष्टीचा निषेध करतो। आणि ते पण अशा व्यक्तीसाठी ही सीट घेतलेली आहे तर तो आजपर्यंत कोणत्या पक्षात एका ठिकाणी राहिलाच नाही। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी 7 वेळा पक्ष बदल केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे आदरणीय शरद पवार साहेबांनी कोणती गोष्ट बघितली आणि त्याच्याकरता ही सीट खेचून घेतली काँग्रेसची, हेच आम्हाला कळत नाही। त्याच्यात आम्हाला थोडं हे कळलंय का बोलतो तुम्ही 2 वेळा ही सीट हारलेली आहे। परंतु आम्ही 2 वेळा हारलो असलो तरी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भाजप ही वारंवार निवडणुका जिंकत आलेल्या आहेत। जास्तीत जास्ती मतदारसंघांमध्ये त्यांचा विजय झालेला असताना भिवंडी लोकसभा एक अशी आहे की ती कमी मतात हारलेलो आहे। कारण आपण ठाणा आणि कल्याणचा विचार केला तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढले होते मागचे 2019 ची, तर तिथे 4 लाख 4.25 लाखांनी ते हारलेले असताना त्यांना कोणताही अधिकार होत नाही ते ही भिवंडीमध्ये तुम्ही 2 वेळा हारले असं बोलण्याचं। तरी आम्ही सर्व आतापर्यंत आम्ही हार मानलेली नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं वरिष्ठ या भिवंडी लोकसभेतून फ्रेंडली लढतसाठी आम्हाला नक्कीच परवानगी देणार आणि जर फ्रेंडलीसाठी आम्हाला उमेदवारी दिली दोघातून कोणालाही किंवा इतरही कोणी काँग्रेसचा इच्छुक असेल जो काँग्रेसचा नेहमी काम करणार असेल अशा व्यक्तीला दिले तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी मेहनत करू आणि ही सीट निवडून आणू। जाहीर झाली आहे, आपली नाराजगी दिसत आहे, काय सांगाल? जी राष्ट्रवादीकडून जी काल पवार गटातून जी उमेदवारी जाहीर झालेली आहे ती काही महाविकास आघाडीची उमेदवारी नाही जाहीर झाली। कारण ज्या वेळेला ती जाहीर जेव्हा झाली त्यावेळेला आमचे वरिष्ठ आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याशी फोनवर चर्चा केली। त्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारचे विचारात न घेता, आम्हाला कुठल्याही प्रकारचा विश्वासात न घेता ही उमेदवार जाहीर झालेली आहे। त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला सांगलीची जागा ज्या वेळेला काँग्रेस पक्षाला विचारात न घेता शिवसेनेने जी जाहीर केली, अशाच पद्धतीने ही भिवंडीची सुद्धा जागा ही आम्हाला विश्वासात न घेता जाहीर केलेली आहे। हे खरं तर काँग्रेस जी राष्ट्रवादींनी ही जागा जी जाहीर केली अत्यंत चुकीची आहे। कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचा कुठला अस्तित्व नाही आहे आणि पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे। या ठिकाणी 9 वेळा खासदार काँग्रेस पक्षाचा निवडून आलेला आहे। शिंगडासाहेब स्वर्गीय आमचे दामू शिंगडासाहेब या ठिकाणी
जवळपास 6 वेळेला निवडून आलेले आहेत. आमचे लानू शिडवाकोम या ठिकाणी निवडून आलेले होते. शंकरनाम या ठिकाणी निवडून आलेले होते. 2009मध्ये सुरेश टावरे साहेब या ठिकाणी निवडून आले होते. देश स्वतंत्र झाल्यापासून या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार 9 वेळेला निवडून आली. जागा ही पारंपरिक जागा आहे, ही काँग्रेस पक्षाची जागा आहे आणि या ठिकाणी जर दावा असेल तर काँग्रेस पक्षाचा दावा असेल, आमचा दावा असेल आणि या ठिकाणी आम्हाला 100% काँग्रेस पक्ष न्याय देईल आणि या ठिकाणी आम्ही 100% निवडणूक लढणार आहोत. सर जर नाही दिला तर तुम्ही अपक्ष लढणार असं चर्चा आहे. तुम्हाला कालच सांगितली, जर आम्हाला पक्षांनी जर सांगितलं की मैत्रपूर्ण निवडणूक लढा तर आम्ही मैत्रपूर्ण निवडणूक लढायला सुद्धा तयार आहोत. आणि जर पक्षांनी जागा अधिकृत सोडली तर या ठिकाणी जे कार्यकर्त्यांनी जर माझ्या सांगितलं की अपक्ष निवडणूक लढवायचं तर अपक्ष निवडणूक लढवायचं. भिवंडी महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फिलहाल के लिए इस खबर में बस इतना ही। यहां पर लेंगे एक छोटा सा ब्रेक के उस पार पुनः हाजिर होंगे प्रयागराज की खबर के साथ। तब तक के लिए आप बने रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।